हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। भाजपकडनं अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणांना उमेदवारी। नवनीत राणा आजच भाजपमध्ये प्रवेश करणार, तर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ निवडणूक लढवण्यावर ठाम। नवनीत राणांचा प्रचार करणार नाही, नवनीत राणांना 100% पाडणार, बच्चू कडूंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। भाजपकडनं महाराष्ट्रातील लोकसभेची तिसरी यादी जाहीर, साताऱ्याच्या जागेबाबत अद्याप वेट अँड वॉच। उदयनराजे भाजपच्याच चिन्हावर लढण्याची शक्यता, साताऱ्यात उदयनराजेंचं जंगी स्वागत, स्वागत रथावर कमळ चिन्हाची सजावट। सातारा लोकसभा घड्याळ चिन्हावर लढवावी, राष्ट्रवादीच्या संजीवराजे निंबाळकरांची अजित पवारांकडे मागणी। नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे ठाम, मुंबईमध्ये दाखल, तर नाशिकमधून अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा। मुख्यमंत्री शिंदेंच्या आज 3 मोठ्या बैठका, यवतमाळ, वाशिम आणि नाशिक लोकसभेबाबत आजच निर्णय होण्याची शक्यता, तर हातकणंगलेच्या जागेबाबतही बैठक। आमचं ठरलंय, तुतारीवर लढणार, जयसिंग मोहिते पाटलांकडनं धैर्यशील मोहिते लढणार असल्याचं स्पष्ट, तर धैर्यशील मोहितेंचं पवारांसोबतचं पोस्टरही व्हायरल। माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांबद्दल नाराजी, उमेदवार बदला, संजीवराजे नाईक निंबाळकरांची अजित पवारांकडे मागणी। मनसेची महायुतीकडे 3 जागांची मागणी, 3 पैकी 2 जागांवर चर्चा सुरू, मनसे नेते बाळा नांदगावकर यांची माहिती। सुनेत्रा पवारांकडनं लोकसभा लढवण्याचे संकेत, मी निवडणुकीसाठी उभी राहीन असं कधी वाटलं नव्हतं, काटेवाडीतल्या दौऱ्यादरम्यान सुनेत्रा पवारांचं सूचक विधान। पवार गटाची लोकसभा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार, भिवंडी, बारामती, शिरूर, सातारा, दक्षिण अहमदनगर, वर्धा, दिंडोरी, रावेर, माढा या जागांविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती। वंचित महाविकास आघाडीतनं बाहेर, लोकसभा निवडणुका स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा, तर जरांगेंशी युती करण्याबाबत सविस्तर चर्चा, जरांगेंनी 30 तारखेपर्यंत थांबायला सांगितलंय, आंबेडकरांची माहिती। ठाकरे गटाकडनं सांगलीतनं चंद्रहार पाटलांना उमेदवारी, तर काँग्रेसचे विशाल पाटील सांगली लोकसभा लढवण्यावर ठाम, काँग्रेसकडनं उमेदवारी न मिळाल्यास विशाल पाटील अपक्ष लढवणार अशी माहिती। काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जागा वाटपावरून सुरू असलेल्या नाराजी नाट्यावर शरद पवार यांची नाराजी, मवियातील पक्षांनी एकत्रित यादी जाहीर करायला हवी होती, पवारांकडनं मत व्यक्त। उद्धव ठाकरेंच्या वागण्याचा आम्हाला अनुभव, काँग्रेसलाही ठाकरेंच्या अशा वागण्याची सवय करून घ्यावी लागेल, काँग्रेस ठाकरे गटातील जागावाटपाच्या वादावर फडणवीसांचा टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।